युनिक असं जगावेगळं या ठिकाणचं हॉस्पिटल पुण्या मुंबईला आपल्याला लांब पळावं लागतं। या अवघड प्रसंग आल्यानंतर त्या पेशंटच्या नातेवाईकांना घरच्यांना होणारा त्रास आता थांबेल। आजचा दिवस अतिशय उत्तम आहे, अक्षय तृतीया आहे। भारतीय परंपरेमध्ये मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे। आजचा मुहूर्तावर केलेलं काम अतिशय चांगलं होतं। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्या पंचांगणामध्ये 15 ऑगस्ट दिवस अतिशय उत्तम नाहीये, याच्यासाठी थोडासा वाद झाला। तर त्यावेळेस 15 ऑगस्टला स्वातंत्र्य न देता आम्हाला 14 ऑगस्टला स्वातंत्र्य द्या इंग्रजांक सगळे आग्रह करत होते, पण इंग्रज हट्टाला पेटले, दिले तर 15 ऑगस्ट तारीख होईल, त्याच्यावर खूप दंगली झाल्या। मग सगळ्यांनी मध्य साधला आणि मग 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता या स्वातंत्र्याचा तिरंगा लहरायचं ठरवलं, फडकवायचं ठरवलं। रात्री 12 वाजता का ते इंग्रजांचा दिवस सुरू होतो, रात्री 12 नंतर त्यांचा दिवस सुरू होतो आणि आपल्या पंचांगणामध्ये दिवस उगवल्यानंतर दिवस सुरू होतो, म्हणून रात्री 12 वाजता त्यावेळेस स्वातंत्र्याचा ध्वज आपल्याला पाहायला मिळाला, तिरंगा पाहायला मिळाला आणि ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते त्याचं त्या ठिकाणी ध्वज लावण्यासाठी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। मुहूर्ताला फार महत्त्व असतं। तुम्ही मुरुड जंजिरा किल्ला जर पाहायला गेले, आजही तो किल्ला हिंदूंच्या ताब्यात नाही, आजही तो किल्ला नवाबाच्या ताब्यात आहे। त्या किल्ल्याचं ज्यावेळेस भूमिपूजन करायचं ठरलं तेव्हा मुरुडमध्ये एक अतिशय चांगला मुहूर्त काढणारा ब्राह्मण राहत होता। हा नवाब त्याच्याकडे मुहूर्त काढायला गेला, त्या दिवशी तो ब्राह्मण घरी नव्हता, तर त्याची मुलगी घरी होती, तो बाजारला गेलेला। तर त्याने सांगितलं असा मुहूर्त आम्हाला पाहिजे, तर त्या मुलीने त्यावेळेस त्या पंचांगणात मुहूर्त काढून दिला। तिने सांगितलं या मुहूर्ताला जरी कोण शिळा बसवली तर हा किल्ला कोणी जिंकू शकणार नाही। त्या नवाबाने सुद्धा मुहूर्तावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस तो बरोबर त्या समयाला, त्या क्षणाला, त्या दिवसाला, त्या तारखेला, त्या वेळेला, त्या समयाला त्याने तो कोलशिळा ठेवली आणि त्या किल्ल्याचं बांधकाम झालं। किल्ला बांधून झाला, नवाबावर अनेकांनी हल्ले केले, पण त्या नवाबाला कोणा जिंकता आलं नाही। छत्रपतींनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिंकता आला नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिंकता आला नाही। पेशव्याला जिंकता आला नाही, पहिल्या बाजीरावाला जिंकता आला नाही, इंग्रजांना जिंकता आला नाही आणि आजही तो किल्ला त्याच नवाबाच्या ताब्यात आहे। मुहूर्ताला किती महत्व असतं, अशा अक्षय मुहूर्तावर हे अक्षय मुहूर्त, अक्षय सुंदर काम या ठिकाणी झालंय। अतिशय अक्षयतेने हे कार्य सातत्याने डॉक्टरांकडून सातत्याने आम्हाला सर्व पेशंटला अक्षय आयुष्य प्राप्त करून देवोत अशी मी अपेक्षा करतो। डॉक्टर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो विश्वास। विश्वास फार महत्वाचा असतो। आमचे तुकोबा म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी। विश्वास साधन करायचा असतो, तो विश्वास या कुटुंबाकडे आहे, या टीमकडे आहे, या डॉक्टरांकडे आहे। डॉक्टरांचा मागचा विश्वासाचा अनुभव आहे आणि त्या विश्वासावर हे हॉस्पिटल अतिशय मोठं होणार आहे। एक बार सगळ्यांना अशी विनंती, या सर्व डॉक्टरांच्या, तरुण डॉक्टरांच्या आईवडिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा। त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलांनी एवढं मोठं कार्य उत्तम असं करून दाखवलेलं आहे। कारण आवारी डॉक्टरांच्या वडिलांच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या वेळेला माझंच कीर्तन होतं, त्यावेळेस अतिशय उत्तम असा सोहळा आईवडिलांचा त्या ठिकाणी त्यांनी केला, तोही मी पाहिलेला आहे। असे उत्तम डॉक्टर आहेत, उत्तम कार्य आहे, उत्तम पेशंटला यांचा उत्तम असा अनुभव आहे। त्या अनुभवास्तरे हॉस्पिटल अतिशय मोठं होईल। मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करेल, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, नामवंत व्हा। तुमच्या हॉस्पिटलमध्ये सातत्याने पेशंटला चांगल्याच पद्धतीची ट्रीटमेंट मिळो अशी मी विघ्नचरणी प्रार्थना करतो। लांबलेले शब्द थांबवतो। जय हरी। धन्यवाद।